मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्तानं नारी शक्ती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते। विविध क्षेत्रातील 20 महिलांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। पोलीस, समाजसेविका, पत्रकार, अभिनेत्री, उद्योजिका, वकील, प्रशासकीय आदींना एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम मानवी हक्क संरक्षण फेडरेशनने केलं। विविध क्षेत्रातील महिला एकत्र आणण्याचं काम डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी केलं आहे। महिलांनी कोणावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहिलं पाहिजे तरच पुढे जाऊ शकता असं डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी बोलताना सांगितलं। यावेळी शेकाप वाहतूक अध्यक्ष प्रभुदास भोईर उपस्थित होते। कविता निलेश भगत, समीना साठी, अमृता पवार, नेहा किर्नली, कविता हेगडे, विद्या सामंत, रत्नप्रभा गोमासे, मनाली घोसाळकर, अनिता सूरज नागे, मंजित खान, प्रगती पोटे, स्नेहल होवाल, नंदिनी जमादार, अस्मिता तिबिले, आकांक्षा डोईफोडे, चंद्रकांता म्हात्रे, लक्ष्मी विनोद साबळे, साधना पवार, प्रियंका ठाकूर आदी महिलांना सन्मानचिन्ह, शाल देऊन नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर, सल्लागार अब्रार शेख, पंकज शहा, राज सदावर्ते, हितेंद्र निकम, निलेश भगत, सूरज नागे, इंद्रिश शेख आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।